बातमी आहे बारामतीमधून। आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह बारामती जवळच्या घराजवळ आढळलाय। मुलीचा घात झाला, अपघात की आत्महत्या याबद्दल अजूनही स्पष्टता नाही। बारामतीमधल्या रोई इथल्या साई गणेश नगरमध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे। आईसोबत रात्री किरकोळ भांडण झाल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली। मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, मात्र सकाळी घराजवळच तिचा मृतदेह आढळलेला आहे। ह्याच्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही, कारण अजून पीएम झालेलं नाही। पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत, तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे। संबंधित जखमा डॉक्टर पीएम नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की पीएम कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस होईल। पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे। दरम्यान रोहित पवारांनी या घटनेसंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही। पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.